श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 26 सप्टेंबर वार गुरुवार आणि या दिवशी आलेला आहे गुरुपुष्यामृत योग. आता सध्या पितृपक्ष चालू आहे आणि या पितृपक्षामध्येच गुरुपुष्यामृत योग हा तयार झालेला आहे. म्हणजे गुरुपुष्यामृत योग हा तयार झालेला आहे. हा दिवस हा अतिशय शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो. या नक्षत्रावरती साक्षात माता लक्ष्मीचा जन्म झाला होता आणि म्हणून सर्व देवी देवता या नक्षत्राची पूजा करतात. तर हा दिवस आपल्यासाठी सर्व कार्यांसाठी शुभ मानला जातो. म्हणजे आपल्याला कोणतंही काम करायचं असेल किंवा दागिने खरेदी करायची असेल, काहीही करायचं असेल तर हा दिवस उत्तम आहे. या दिवशी आपलं काम केल्यानं त्याच्यामध्ये वृद्धी होत जाते, वाढ होत जाते. काही वेळेला असं होतं की आपलं एखादं काम खूप महत्त्वाचं असतं, त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही किंवा नवीन एखादं काम आपल्याला हातात घ्यायचं असेल तर ते देखील या दिवशी ते कामं करत असतात. म्हणजे आपण या दिवशी जी काही कामं करतो त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत असतं आणि आपलं जे काम आहे ते 100% पूर्ण देखील होत असतं. किंवा ज्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा असतो त्यांनीसुद्धा या दिवशी व्यवसाय सुरू करावा. आणि म्हणूनच आपल्या वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी करण्यासाठी काही प्रभावी उपाय व सेवा सांगितलेल्या आहेत. तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. गुरुपुष्यामृत योगावरती आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे. ही एक वस्तू टाकल्याने 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली जी कठीणातील कठीण इच्छा असेल ती देखील पूर्ण होईल. आपल्या पाठीमागील सर्व दोष, अडचणी, नकारात्मकता, दारिद्र्य हे सुद्धा निघून जाईल आणि आपल्या जे नशिबात नाही ते पण आपल्याला मिळेल. आणि हे सर्व या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आता बघा, गुरुपुष्यामृत हा दिवस म्हणजे साक्षात लक्ष्मी, भगवान श्रीहरी विष्णू आणि कुबेर देवता यांना हा दिवस समर्पित असतो आणि म्हणून या दिवशी जर आपण काही उपाय केला तर तो अतिशय प्रभावी देखील ठरतो. आणि म्हणून हा उपाय आपल्याला उद्या सकाळीच करायचा आहे. जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करणं जर शक्य झालं तर करायचं आहे. कारण ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करण्याला आपल्या शास्त्रांमध्ये खूप महत्त्व मानलं जातं. समजा तुम्ही ज्यावेळेला आंघोळ करायला जाणार आहात त्यावेळी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे. जर तुम्हाला कुठल्याही कामामध्ये यश मिळत नसेल, सतत अपयश येत असेल किंवा एखादी गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल, सतत तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असेल, पैशांची चणचण भासत असेल किंवा तुमच्या कडे लक्ष्मी स्थिर राहत नसेल, तुमच्या हातून जास्त प्रमाणामध्ये पैसा खर्च होत असेल किंवा तुमच्या घरामध्ये सतत आजारपण असेल, तुम्हाला सतत वाईट गोष्टींचा सामना करावा लागत असेल, माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न नसेल, तर यासारख्या सर्व अडचणी दूर होण्यासाठी या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. पितृपक्षामध्ये स्नानाला आणि दानाला हे अतिशय महत्त्व आहे. त्यातल्या त्यात पितृपक्षामध्ये उद्या गुरुपुष्यामृत योग तयार झालेला आहे. म्हणजे या दिवसाचे महत्त्व हे खूप अधिक पटीने वाढलेलं आहे आणि म्हणूनच आपल्याला हे जे स्नान आहे तर हे सर्वप्रथम सकाळी लवकर उठून करायचं आहे. अंघोळीचं पाणी काढायचं आहे. अंघोळीचे पाण्यात तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली वस्तू टाकायची आहे ते म्हणजे हळद. कारण या दिवशी हळदीला खूप महत्त्व दिलं जातं. हळद ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना प्रिय आहे. हळद ही आपल्या कुंडलीमधला गुरुग्रह मजबूत करत असते. ज्या व्यक्तीच्या कुंडलीमधला गुरुग्रह हा कमकुवत असतो त्या व्यक्तीला सतत अपयशाचा सामना करावा लागत असतो. आर्थिक चणचण जाणवत असते आणि म्हणून चिमूटभर हळद ही आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. यामुळे आपल्या कुंडलीमधला गुरुग्रह हा मजबूत होतो.
यानंतर पुढची वस्तू टाकायची आहे ते म्हणजे काळे तीळ. या दिवशी काळ्या तिळाला खूप महत्त्व दिलं जातं. काळ्या तिळाची उत्पत्ती ही भगवान विष्णूपासून झालेली आहे. हा दिवस त्यांना सुद्धा समर्पित आहे. पितृपक्ष चालू आहे. पितृपक्षाच्या आपल्या पितरांच्या सुद्धा सेवा, पिंडदान असेल, मग तर्पण असेल, म्हणजे या काळ्या तिळाशिवाय पूर्ण होत नाहीत. आणि म्हणून काळे तीळ हे पूर्वजांना अर्पित केले जातात. आणि म्हणूनच आपल्याला चिमूटभर काळे तीळ अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. यामुळे आपले पितृही प्रसन्न होतील, आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील. सोबतच भगवान विष्णूंचा देखील आपल्याला आशीर्वाद प्राप्त होईल. आणि आपल्या जीवनातील इडा, पिडा, नकारात्मकता, पितृदोष, अडचणी यासारख्या ज्या समस्या आहेत त्या देखील याच्यामुळे नष्ट होतील. जर तुमच्याकडं गंगाजल असेल तर गंगाजलाचे थोडे काहीसे थेंबसुद्धा तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाका. त्यानंतर थोडंसं गोमूत्रसुद्धा या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही टाकू शकता. तसंच तुम्हाला थोडंसं लाल चंदनसुद्धा त्याच्यामध्ये टाकायचं आहे. यानंतर या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे. आणि आता गुरुवार आहे, गुरुवारच्या दिवशी आपण केस धुत नाही. मग या दिवशी जेव्हा स्त्रिया केस धुतात तेव्हा त्यांच्या प्रगतीमध्ये हे अडथळे येत असतात. आणि म्हणून या दिवशी तुम्हाला केस धुवायचे नाहीत. फक्त या वस्तू पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि हे स्नान आहे ते करायचं आहे. आता हे स्नान करत असताना तुम्हाला अंगाला कोणत्याही प्रकारचा जो साबण असेल किंवा शॅम्पू असेल तर तो वापरायचा नाही. तर प्रथम तुम्हाला उजव्या खांद्यावरून पाणी घ्यायचं आहे, यानंतर डाव्या खांद्यावरून पाणी घ्यायचं आहे. आणि हे जे स्नान करायचं आहे ते तुम्हाला उत्तर दिशेकडे तोंड करून करता आले तर नक्की करा. आता हा दिवस हा अतिशय उत्तम आहे. अतिशय उत्तम प्रमाणे तुम्ही स्नान करा आणि स्नान करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. स्नान झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करा. तुमची नेहमीप्रमाणे जशी देवघरातली पूजा असते ती पूजा करा. भगवान विष्णूंची पूजा करा. त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत. म्हणजे त्यांना आवडणारी पिवळी फुलं असतील किंवा नैवेद्य असतील हे तुम्हाला अर्पण करायचे आहेत. अशा पद्धतीनं हे स्नान आपल्याला उद्याच्या दिवशी करायचं आहे. तसेच या दिवशी लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी लक्ष्मी स्तोत्राचं पठण देखील करायचं आहे. यामुळं तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येईल. लक्ष्मी देवीच्या कृपानं तुम्हाला धनप्राप्ती होईल. जर तुम्हाला सतत पैशांच्या अडचणी येत असतील तर तुम्ही लक्ष्मी स्तोत्राचं पठण उद्याच्या दिवशी नक्की करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत, परिवारासोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला मग भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.